नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण डायबिटिक नेफ्रोपॅथी बद्दल बोलणार आहोत. डायबिटीस अशी एक आजार आहे जी तुम्हाला प्रत्येक दुसऱ्या घरात पाहायला मिळते. तुमच्या पालकांमध्येही असते, आजी आजोबांमध्येही असते आणि विशेषतः जसे आपण वाढतो 50, 60, 70 वयाच्या लोकांमध्ये ज्यांच्या जीवनात सक्रियता कमी आहे, जे व्यायाम करत नाहीत, त्यांच्यात जास्त पाहायला मिळते. शहरांमध्ये जास्त पाहायला मिळते, गावांमध्ये कमी पाहायला मिळते. आता डायबिटीज इतकी सामान्य आजार आहे की प्रत्येक जण याकडे दुर्लक्ष करू लागला आहे. शुगर आहेच, डायबिटीज आहे, माझ्या मित्रालाही आहे, माझ्या काकांनाही आहे, माझ्या वडिलांनाही होती. मला त्यावर कोणतेही काम करण्याची गरज नाही. मला फक्त त्याची काळजी घ्यायची आहे. मी गोळी घेईन, ठीक आहे. पण आपण हे विसरतो की डायबिटीज स्वतःमध्ये एक मोठा आजार आहे जो इतर मोठ्या आजारांना जन्म देतो. कधी तुम्ही विचार केला होता, ऐकले होते की कोणाची किडनी खराब झाली, हे तर ऐकले आहे. कधी ऐकले की किडनी खराब झाली डायबिटीजमुळे? जर एखादा व्यक्ती आपल्या डायबिटीजचे लक्ष ठेवत नाही, तर त्याला अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. होऊ शकते की त्याला अंधत्व येईल, कारण डोळे खराब होतात, लवकर खराब होतात. पेशंटची प्रतिकारशक्ती लवकर कमी होते, वय लवकर वाढते, वृद्धत्व लवकर दिसायला लागते. तुम्हाला डायबिटिक न्यूरोपॅथी होते की पायाच्या नसांमध्ये संवेदना कमी होतात, तुम्हाला थंडगरम काही जाणवणे बंद होते, जखम झाली तर ती भरायला बंद होते. डायबिटीजमुळे फक्त किडनी खराब होत नाही, तुमचे संपूर्ण शरीर खराब होते. म्हणूनच डायबिटीजला नियंत्रित करणे, व्यवस्थापित करणे खूपच आवश्यक होऊन जाते. स्वतःला चांगले ठेवण्यासाठी आता डायबिटीज कशा प्रकारे तुमच्या शरीराला नुकसान पोहोचवते हे देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू, ज्यामुळे तुम्ही हे समजू शकाल की तुमची किडनी का खराब झाली आहे. जेव्हा कोणाला डायबिटीज होते तेव्हा शुगर लेव्हल जास्त राहतात. म्हणून जो रक्त आहे, जो संपूर्ण शरीरात फिरत आहे, त्यातही शुगरची मात्रा जास्त आहे. आता जेव्हा हे उच्च शुगर असलेले रक्त आपल्या संपूर्ण शरीरात फिरते तेव्हा ते प्रत्येक भागापर्यंत पोहोचत असते. आता आपल्या शरीरात काही असे भाग आहेत जिथे आपले रक्तसंचार खूप सूक्ष्म आहे. खूप सूक्ष्म म्हणजे खूप बारीक बारीक धमन्या आहेत, शिरा आहेत, ज्या रक्त आणण्याचे आणि नेण्याचे काम करत आहेत. म्हणून जेव्हा कोणाला डायबिटीज होते तेव्हा सर्वात वाईट परिणाम त्याच मायक्रो कॅपिलरीजवर होतो, ज्या रक्त घेऊन जात होत्या. आता आपल्या शरीराच्या कोणत्या भागात या सूक्ष्म केशिका असतात? साधारणपणे त्यांना पाहूया. आपल्या डोळ्यांच्या आत, आपल्या डोळ्यांच्या मागे जो पडदा असतो, जो आपल्याला पाहण्यास मदत करतो, रंग ओळखतो, आकार ओळखतो, याची रक्तपुरवठा खूपच बारीक आहे. तो इतका बारीक आहे की तुमच्या डोक्याच्या केसांच्या 1/3 जाडीपेक्षा कमी आहे. अशाच प्रकारे तुमच्या पायातील नसांमध्ये जो रक्तपुरवठा आहे तोही खूपच बारीक असतो. आणि याचप्रमाणे तुमच्या किडनीमध्ये जेव्हा रक्त शुद्ध होण्यासाठी जाते तेव्हा तिथेही रक्तपुरवठा खूपच सूक्ष्म असतो. म्हणूनच जेव्हा तुमची डायबिटीज वाढते, शुगर लेव्हल वाढते, तर सर्वात जास्त नुकसान या छोट्या छोट्या मायक्रो कॅपिलरीजना होऊ लागते, कारण त्यामध्ये रक्तप्रवाह कमी होतो. आता जेव्हा रक्तप्रवाह कमी झाला तेव्हा ऑक्सिजन पोहोचली पण अन्न पोहोचले नाही, तर हे जे भाग आहेत ना, ते उपासमारीने मरायला लागतात. आणि परिणाम काय होतो? अंधत्व, पाय सुन्न होणे आणि तुमच्या किडनीचे खराब होणे. तर जर आपण आपली किडनी देखील ठीक ठेवू इच्छितो की किडनी खराब होऊ नये, डायबिटीजमुळे तुमची किडनी खराब होत आहे किंवा झाली आहे, तर आम्ही इच्छितो, तर आम्हाला सांगा कुठे करायला हवे? किडनीवर की डायबिटीजवर? डायबिटीजच्या आधी काम करावे लागेल. का करावे लागेल? कारण जर डायबिटीज ठीक होईल तरच शरीर आपली जागा भरायला सुरुवात करेल. कारण जेव्हा आपले शुगर लेवल जास्त असतात तेव्हा आपले शरीर कमजोर झालेले असते. आता आपल्याला शरीरात स्थिती जोडावी लागेल. तर जी चूक केली होती ती सुधारावी लागेल. ज्यांनी आपली डायबिटीज अनमॅनेज सोडली होती, आता तिला पुन्हा मॅनेज करावे लागेल. जसेच तुमची शुगर मॅनेज होऊ लागते, तुम्हाला काहीच करायचे नसते. तुमच्या शरीराकडे स्वतःची उपचार प्रक्रिया आहे. आपोआप कोणतीही जखम असो, शरीर काही प्रमाणात तरी स्वतःच करते. आपल्याला फक्त शरीराला तो वातावरण
ती परिस्थिती, तो वातावरण द्यायचा असतो जिथे शरीर स्वतःला बरे करायला सुरुवात करू शकेल. तर पहिले काम, डायबिटीजला नियंत्रणात आणा. आता जर आपण आपल्या किडनीच्या कार्यक्षमतेला वाढवू इच्छित असू, किडनीला कमी करू इच्छित असू, जीएफआरला सुधारू इच्छित असू, तर आता आपल्याला मूत्रपिंडांबद्दलही विचार करावा लागेल. तुमची सवय ठीक झाली तर किडनी आणखी खराब होणार नाही, पण जी खराब झाली आहे ती पुनर्प्राप्त करणे खूप कठीण असते. का? कारण किडनीच्या आत जेव्हा आपण बायपास करतो तेव्हा आपल्याला दोन प्रकारचे भाग दिसतात. एक भाग तो असा असतो जो किडनीचा मरण पावलेला असतो आणि जो मरण पावलेला आहे तो मरण पावलेलाच राहील, तो जिवंत होऊ शकत नाही, तो पुन्हा निर्माण होऊ शकत नाही. हे एक सत्य आहे आणि हे आपल्याला मान्य करणे आवश्यक आहे. पण किडनीच्या आत अजून एक मोठा भाग असतो जो अजून मरण पावलेला नसतो. तो कमजोर असतो, सुजलेला असतो, काम करत नसतो पण जिवंत असतो. जर आपण त्या भागाला पुन्हा कामावर आणू शकलो तर आपले क्रिएटिनिन लेव्हल खूप वेगाने कमी होऊ लागतात आणि परिणाम आपल्याला महिन्याभरात दिसू लागतात की क्रिएटिनिन लेव्हल कमी झाला आहे. आता हे जे आपण गेन केले होते ते 3 वर आले आहे, याचे खूप महत्त्व आहे. पहिले म्हणजे माझ्या शरीरात आता जे रक्त फिरणार आहे ते आधीपेक्षा स्वच्छ फिरणार आहे. माझे शरीर आधीपेक्षा जास्त ऊर्जा अनुभवेल. माझ्या शरीरातील सूज इत्यादी कमी होऊ लागते. यासोबतच आपली जी एजिंग प्रक्रिया आहे, जी आपले शरीर वेगाने अनुभवत होते ती कमी होते. आपले आयुष्य वाढते. एकदा आपले लेव्हल खाली आले की त्यानंतर सर्वात महत्त्वाचे काम असते ते म्हणजे मेंटेनन्सचे, की क्रिएटिनिन लेव्हल आता वाढू नये, जे आहे ते स्थिर राहावे. जर आपण या दोन गोष्टी साध्य करू शकलो तर आपला पेशंट, आपला कुटुंबीय यांचे जीवन सोपे होते. डायलिसिसची जी नेहमीची तलवार डोक्यावर लटकत असते ती संपते. त्यामुळे आपल्या शरीराला आणि त्या शरीराच्या शत्रूंना समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जसे की डायबिटीज जो शरीराचा सर्वात मोठा शत्रू आहे. जर तुम्हाला डायबिटीज आहे तर तुम्हाला त्यावर काम करण्याची गरज आहे. औषधं घेऊन नाही तर आहार बदलून, व्यायाम आपल्या जीवनात आणून, काम मागे ठेवून, ताण कमी करून. कारण जर आपण या सर्व गोष्टी केल्या नाहीत तर जे काही आपण आजपर्यंत बांधले आहे ते सर्व वाया जाते. त्यामुळे आपल्या शरीरावर काम करणे खूप महत्त्वाचे आहे आणि एकदा तुम्ही 40शीत पोहोचायला सुरुवात केली की तुम्हाला कामाला दुय्यम स्थान द्यावे लागते. कुटुंबाला वर नेणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही कुटुंबाला वर नेता तेव्हा तुम्हाला आपल्या शरीरावर काम करावे लागते. मला आशा आहे की या व्हिडिओमुळे तुम्हाला बरेच काही समजले असेल की डायबिटीज किडनीला कसे नुकसान पोहोचवते. पण जाण्यापूर्वी मी काही रिपोर्ट्स पाहण्यास सांगू इच्छितो. काही पेशंट्सच्या टेस्टिंगमुळे मी तुम्हाला येथे लिंक देईन, काही येथे दाखवेन, ज्यामुळे तुम्हाला एक क्लिक आयडिया मिळेल की तुम्ही किडनी फिल्टरला कसे हरवू शकता, कसे व्यवस्थापित करू शकता. यासोबतच मी तुम्हा सर्वांना निरोप देण्याची परवानगी मागतो. पुढच्या व्हिडिओत भेटू. तोपर्यंत नमस्कार.